नमस्कार मैत्रिणींनो, क्रिएटिव्ह हँड्स आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। रक्षाबंधन जवळ आलं आहे आणि बाजारात आपल्याला खूप साऱ्या राख्या बघायला मिळत आहेत। पण आपण आपल्या हाताने भावासाठी राखी तयार करून बांधायची मजाच काही वेगळी आहे। तसेच तुम्ही ही राखी तयार करून विकूसुद्धा शकता। त्यासाठी आपण कमी खर्चिक आणि बेसिक सामान यात वापरलं आहे, जे तुम्हाला जवळच्या दुकानात सहज उपलब्ध होईल। चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया। इथे मी 0.3 mm वायरचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे। याचा वापर काय आहे मी तुम्हाला पुढे सांगेलच। त्याचबरोबर इथे मी 6 mm मोती घेतलेले आहेत। त्यानंतर 8 mm क्रिस्टल घेतलेला आहे। कोणत्याही कलरचा तुम्ही घेऊ शकता। हे रेडी कुंदन आहेत। हे प्लॅस्टिक बेस आहेत, जे तुम्हाला सहज उपलब्ध होतील। त्यानंतर इथे हे गोल्डन मणी आहेत, ते पण प्लॅस्टिकचेच आहेत। आणि इथे मी काही आयपिन घेतलेले आहेत, जे आपल्याला बेस बनवण्यासाठी उपयोगाला येतील। त्याचबरोबर आपली 0.3 mm गेज वायर आणि रेशीम धागा घेतलेला आहे। सर्वप्रथम 0.3 mm वायरचा एक तुकडा कट करून घेतला आहे आणि त्यात 6 mm मोती ओवून घेऊया आपण। इथे मी 7 मोती याच्यामध्ये ओवून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला यांना राऊंड शेप देऊन एक लूप तयार करून घ्यायचा आहे। 2 ते 3 वेळा ट्विस्ट करून घेऊया, म्हणजे आपला छानपैकी राऊंड शेप तयार होईल। आता आपण वायरचा मोठा तुकडा जो आहे त्याच्यामध्ये कुंदन ओवून घेऊया। तर कुंदनच्या सेंटरला एक लाईन असल्यामुळे थोडीसं वायर लवकर पास होत नाही आहे, तर तुम्ही त्या प्रकारे कुंदन बघून घ्या। त्यानंतर आपण इथे तो सेंटरला नेऊन व्यवस्थित फिक्स करून घेऊया। आता मी सेंटरला तो पकडला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही वायर आहे ती खालून वरच्या बाजूला पास करून आपला जो कुंदन आहे तो त्या मोती फ्लावरवरती सेंटरला फिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो अजिबात हलणार नाही। वायर व्यवस्थित खेचून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक स्टार शेप क्रिएट करायचा आहे। तर त्याआधी आपण एक आयपिन घेऊया, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला हा फ्लावर अटॅच करता येईल। आणि तो असं खाली ठेवून त्याच्यावरती आपल्याला वायरच्या मदतीने हे फूल फिक्स करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 2-2 असे मणी पकडून स्टार शेप क्रिएट करत आहे। स्टार शेप कसा क्रिएट करायचा याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तोही आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही तिथून ते पाहू शकता। तर इथे मी जे आपले फ्लावर आहे ते आयपिनवरती फिक्स करून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं फ्लावर हे वरती एक स्टार शेप क्रिएट झालेला आहे आणि आपलं फ्लावर जे आहे ते रेडी झालेलं आहे। त्याच्याने आपलं फ्लावर छान देखील दिसेल आणि आपला बेसही त्याच्यावरती फिक्स होऊन जाईल। आता जी उरलेली वायर आहे ती आपण वरून एकदा खालच्या बाजूला खेचून घेतलेली आहे आणि जे आयपिनच्या एका बाजूला आपले लूप आहे आणि दुसऱ्या बाजूला सरळ तार आहे। तर ती तार आहे ती थोडी कट करून तिथे आपल्याला एक लूप तयार करून घ्यायचा आहे। तर आपण इथे राऊंड नोज प्लायर घेऊन एक लूप तयार करून घेऊया, जेणेकरून त्या लूपमध्ये आपल्याला राखीचा जो दोरा आहे तो ओवता येईल। तर इथे मी लूप तयार करत आहे, थोडंसं त्याला ॲडजस्ट करून घेऊया। बघू शकता आपले लूप तयार आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपण ही तार जी आहे ती वरच्या बाजूने खालच्या बाजूला पास करून फिक्स करून घेऊया आणि जी उरलेली आपली तार आहे ती आपण इथे कटरच्या साहाय्याने आहे ती कट करून घेऊया। व्यवस्थितरित्या आपलं फ्लावर फिक्स झालेलं आहे आणि एक्स्ट्राची वायर आपण इथे कट करत आहोत। दोन्ही बाजूची आपण एक्स्ट्राची वायर कट केलेली आहे आणि जी एक्सेस तार वरती राहते ती आपण नखांच्या साहाय्याने इथे दाबून घेऊया, जेणेकरून ती आपल्या हाताला टोचणार नाही। आता आपण जो मगाशी वायरचा तुकडा घेतलेला होता त्याच्यामध्ये रेशमी दोरा अडकवून घेतलेला आहे। तर म्हणजे आपल्याला जो लूप आहे त्याच्यामधून दोरा सहज पास करता येईल यासाठी छोटीशी ट्रिक वापरली आहे। तर आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही दोरा पास करून तिथे एक गाठ मारून घ्यायची आहे। हे बघा,
व्हिडिओ जशी दाखवले त्याप्रमाणे दोरा पास करून तुम्ही गाठ मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित खेचून घ्यायचे आहेत. सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील जी दोरा आहे तो लूपमधून पास करून तिथे देखील एक गाठ मारून घेऊया. आता ह्या दोऱ्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा ती तार आहे ती अडकवून त्याच्यातून आपल्याला मणी पास करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला ते ओढण्यासाठी खूप इझी पडते. आपलं एक सुईचं काम इथे ही तार करत आहे. तर इथे मी एक गोल्डन मणी, त्यानंतर एक 6 mm मोती आणि पुन्हा एकदा एक गोल्डन मणी ओवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता की किती इझिली त्या तारमुळे आपल्याला दोऱ्यामध्ये मणी होता आलेले आहेत. आणि इथे मी डबल दोरा यूज केलेला आहे. तर सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला देखील तारेच्या माध्यमाने मणी ओवून घेतलेले आहेत. आता हे मणी हलू नयेत यासाठी आपल्याला त्यांच्या टोकाला एक गाठ मारून घ्यायची आहे आणि ते मणी तिथे फिक्स करून घ्यायचे आहेत. तर ते घट्ट पकडून तुम्ही तिथे गाठ मारा जेणेकरून मणी हलला नाही. सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला देखील मणी घट्ट पकडून गाठ मारून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली साधी आणि सोपी अशी राखी तयार झालेली आहे, जी खूप कमी खर्चिक आहे आणि सगळ्यांना बजेटमध्ये बसणारी आहे आणि दिसायलाही फार सुंदर आहे. तर तुम्हाला ही राखी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर पुन्हा भेटूया.